स्वतःच्याच घरची मोलकरीण. राधाबाई आपल्या सुनेची बडबड ऐकत हॉलमध्ये टीव्ही बघत होत्या. त्यांनी तिच्या बडबडण्याकडे लक्षच दिले नाही. स्वयंपाकघरात अनु भाकरी करत होती. आज तिला ऑफिसमधून यायला उशीर झाला होता. एखाद्या वेळेस तिला घरी यायला वेळ झाल्यास राधाबाईंनी निदान भात भाजी तरी करून ठेवावी अशी तिची अपेक्षा होती. पण तिचं लग्न झाल्यापासून त्या कोणतीच कामे करीत नसत. अनुला जर नोकरी करायची असेल तर तिने घरातील कामे आवरूनच ऑफिसला जायचं, असा ठराव करूनच राधाबाईंनी अरुणच्या आणि अनुच्या लव्ह मॅरेजला होकार दिला होता. तेव्हा आता आपण कितीही आदळापट त्रागा करून घेतला तरी सासूबाईंवर काहीच फरक पडणार नाही हे तिच्या लक्षात आलं होतं. तरीही ती स्वयंपाकघरातील भांड्यांवर राग काढत बडबडतच होती. थोडंसं घरातील काम केलं तर हात मोडतो का? कुठल्या जन्माचे वैर काढतायत कोणास ठाऊक. माझं लग्न झाल्यापासून कायम हातपाय पसरून बसलेले असतात. जणू काही माझ्या लग्ना अगोदर 8-10 नोकर यांच्या हाताखाली काम करायला होते वाटतं. माणसाने किती म्हणून बसून राहायचं. जरा हातपाय हलवलं तर काय बिघडेल? सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवून निवांत आहेत बाईसाहेब. ऑफिसमधून कंटाळून घरी यायचं, परत इथलं सगळं करायचं. थकून जाते मी. बास, आता हा संसारच पुरे झालाय मला, असं अनु बडबडतच स्वयंपाकघरात काम करत होती. राधाबाई सगळं ऐकत होत्या, पण या कानाने ऐकून त्या कानाने सोडत होत्या. त्यांनी टीव्हीचा आवाज वाढवला आणि स्वामी समर्थांचा सिरियल बघायला लागल्या. अनु स्वयंपाक करता करता अरुण आणि तिच्या लग्नाविषयी विचार करू लागली. अनु वेल एज्युकेटेड होती. तिचं स्वप्न होतं जॉब करण्याचं आणि तिला एका चांगल्या कंपनीत जॉबही मिळाला होता. अरुणही त्याच कंपनीत काम करत होता. थोड्याच दिवसात त्या दोघांची ओळख झाली. हळूहळू ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. अरुण सधन कुटुंबातील होता. त्याच्या वडिलांची, रमेशरावांची, गावाकडे भरपूर शेती होती. अरुणच्या शिक्षणासाठी त्याचे आईवडील शहरात बंगला बांधून तिथे राहण्यास आले होते. त्याचे वडील रमेशराव जाऊन येऊन शेतीचे काम बघत असत. अरुणचे शिक्षण पूर्ण झाल्यावर रमेशरावांची इच्छा होती की अरुणने पण शेतीकडे लक्ष द्यावं. पण अरुणची शिकायची इच्छा होती म्हणून त्यांनी त्याला शिकवले होते. पण अरुणला नोकरी करायची होती. त्यामुळे त्याच्या हट्टाखातर रमेशराव व राधाबाईंनी नाईलाजाने त्याला नोकरी करण्याची परवानगी दिली होती. जेव्हा अरुण अनुच्या प्रेमात पडला तेव्हा त्याने आई वडिलांना अनुबद्दल सांगितले. रमेशरावांना आणि राधाबाईंना अनु खूपच पसंत पडली होती, पण त्यांना जॉब करत असलेली सून नको होती. राधाबाईंनी अरुणला स्पष्ट सांगितले की आता त्यांना घरकामामधून विश्रांती घ्यायची आहे. तेव्हा जबाबदारीने घर सांभाळणारी सून हवी आहे. या अटीवरच त्यांच्या लग्नासाठी होकार आहे. अरुणने अनुला सर्व कल्पना दिली आणि सांगितले की लग्नानंतर अनुला जॉब सोडावा लागेल. पण अनुला आपला जॉब सोडायचा नव्हता. ती म्हणाली, एवढं शिक्षण घेऊन मग काय फायदा? एवढा मरमर अभ्यास करून ती घरी बसून राहू शकणार नव्हती. दोघेही नाराज झाले होते. त्या दोघांचे नाते संपुष्टात यायची चिन्हे दिसू लागली. अरुण घरात जास्त येईनासा झाला. चिडचिड करू लागला. त्याचे जेवण कमी झाले. ही गोष्ट त्याच्या आई वडिलांच्या लक्षात आली. शेवटी त्यांचा एकुलता एक मुलगा होता तो. त्याला काहीतरी झाले तर तेही त्याच्या वाचून जगू शकणार नव्हते. त्याने अरुणला बोलावून घेतले. राधाबाई अरुणला म्हणाल्या, अरुण, अनुने नोकरी केली तर आम्ही काही आक्षेप घेणार नाही, पण तिने आपल्या घराचीही जबाबदारी उचलायला हवी. मला आता पूर्वीसारखं घर सांभाळता येत नाही. मी आतापर्यंत भरपूर काम केले आणि परत एकदा मी या चक्रात अडकले की माझी मरेपर्यंत सुटकाच नाही. मलाही आता निवांत आयुष्य जगायचंय आणि आता सून येऊनही मीच तुम्हा सर्वांना पोटाला करून घालायचं अशी अपेक्षाच माझ्याकडून करू नका. अनु जर घर सांभाळून नोकरी करणार असेल तर आम्हा दोघांना तुमचं लग्न मान्य आहे. राधाबाईचे हे बोलणे ऐकून रमेशरावांना खूप आश्चर्य वाटलं.
आपली साधी सरळ बायको अशी का म्हणते हेच त्यांना कळेना. पण राधाबाई काही विचार करूनच असं म्हणत असतील, कारण राधाबाईंनी या घरासाठी किती कष्ट घेतलेत हे त्यांनी पाहिलं होतं. आता तिलाही तिच्यासाठी वेळ हवा असेल असा विचार करून ते गप्प बसले, काहीच बोलले नाहीत. अरुण मात्र आनंदी झाला होता. आईबाबांनी या लग्नाला होकार दिला ही गोष्ट लगेचच त्यांनी अनुला व तिच्या घरच्यांना कळवली. असं सदन व सुशिक्षित घराणं आणि अरुणसारखा सुशील व समजूतदार जावई शोधूनही सापडला नसता. म्हणून अनुच्या घरच्यांना हे स्थळ अगोदरच पसंत पडलेलं होतं. त्यांनी अनुला तिचा जॉब सोडून अरुणबरोबर लग्न करण्याबाबतही सांगितलं होतं. पण अनुच्या जॉब करण्याच्या इच्छेनं लग्न मोडलं होतं. आता परत ती संधी आली होती आणि अनु आता लग्नानंतर जॉबही करू शकत होती. तेव्हा अनु आणि तिचे आई वडीलही या लग्नासाठी तयार झाले. मोठ्या थाटामाटात लग्न झाले आणि अनु तिच्या सासरी आली. अनुने विचार केला की तिच्या सासूने घरचे काम न करण्याबाबत तिला सांगितले असले तरी कधी कधी त्याही घरच्या कामाला हातभार लावतीलच की. पण तिचे विचार फोल ठरले. राधाबाईंनी सांगितल्याप्रमाणे त्या काहीही काम करत नव्हत्या. अनुला घरचे काम करून ऑफिसचे काम करताना दमछाक होत होती. शेवटी यावर उपाय म्हणून घरातील कामासाठी मोलकरीण ठेवली गेली आणि स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकीण ठेवण्यात आली. मोलकरीण रोजचे धुणे भांडे करून फरशी पुसून जात होती आणि स्वयंपाकीण येऊन रोजचा नाश्ता आणि 2 वेळचे जेवण करून जात होती. आता अनुला फक्त ऑफिसमध्ये जायच्या अगोदर व घरी आल्यावर सगळ्यांना जेवायला वाढायला लागायचे एवढेच काम होते. अरुण आणि अनुच्या लग्नाला 3 वर्षे झाली होती. घरातील कामासाठी मोलकरीण आणि स्वयंपाकीण लावली तरी राधाबाईंनी काही हरकत घेतली नव्हती. त्यांच्या कुटुंबाला आता या रोजच्या रुटीनची सवय लागली होती. पण जेव्हा कधी मोलकरीण आणि स्वयंपाकीण येत नसे तेव्हा मात्र सगळे अवघड होऊन बसे. आताही स्वयंपाकणबाईने 2 दिवसाची सुट्टी घेतली होती. त्यामुळे अनुला ऑफिस बरोबर घरचेही काम करावे लागे. म्हणूनच आज अनु चिडली होती व बडबडत काम करत होती. तसं राधाबाई या 2 दिवसात ती येईपर्यंत भाजी वगैरे नीट करून कापून ठेवत होत्या. पण अनु घरी आली की त्या स्वयंपाकघरात पाय सुद्धा ठेवत नव्हत्या. यामुळेच अनु वैतागली होती. ऑफिसमधून दमून येऊन परत भाकऱ्या बडवणं तिच्या जीवावर येई. तेवढ्यात बाहेरून अरुण व रमेशराव आले. तसे अनुने आपले बडबडणे बंद केले. नवऱ्यासमोर आणि सासऱ्यासमोर ती काहीच बोलू शकत नव्हती. तिने सर्वांना वाढायला घेतले. सर्वजण जेवून झाल्यावर बाकीची कामे आवरली व ती आपल्या खोलीत गेली. राधाबाई, रमेशराव व अरुण टीव्ही बघत बसले. तिने तिच्या आईला फोन लावला आणि आपले सगळे मन तिच्याजवळ मोकळे केले. घरच्या आणि ऑफिसच्या कामाचा तिच्यावर किती ताण पडतो आहे हे त्यांना सांगितले. सासूबाई काहीच काम करत नाहीत, नुसत्या बसून असतात म्हणूनही सांगितले. तेव्हा तिच्या आईने खूप हळहळ व्यक्त केली. अनुची सासू राधाबाई सासूपणाचा जरा जादाच हक्क गाजवत आहे असं त्यांना वाटलं. त्यांनी अनुला वेगळं राहण्याचा सल्ला दिला. पण अनुला माहीत होतं अरुण कधीच त्याच्या आईबाबापासून वेगळं राहणार नाही. ही गोष्ट बोलल्यावर कदाचित याचा इफेक्ट त्या दोघांच्याच नात्यावर पडेल. तेव्हा आताच ही गोष्ट त्याला बोलायची नाही असे तिने ठरवले. त्यानंतर तिने आपल्या बाबांची, भावाच्या तब्येतीची चौकशी केली व फोन ठेवला. दुसऱ्या दिवसापासून स्वयंपाकीण बाई येऊ लागली तेव्हा कुठे अनुला हायसे वाटले. काही दिवसांनी अनुच्या भावाचे लग्न ठरले. अनुची भावी वहिनी ऋतू सुद्धा नोकरी करत होती. साखरपुडा ऋतूकडच्यांनी मोठ्याने ठेवला होता. अनुच्या घरच्या सगळ्यांना आमंत्रण होते. चौघेही साखरपुड्याला गेले होते. एंगेजमेंटच्या वेळी अनुची आई खुश होती. ती राधाबाई समोर फुशारकी मारत म्हणाली, सून आल्यावर सुद्धा मी इतरांच्या सासू सासऱ्यांसारखी बसून राहणार नाही. आतापर्यंत मीच सगळं घर सांभाळत होतेच ना,
मग सून आल्यावर सुद्धा सांभाळलं तर काय होते? माझ्या सुनेला माझ्या बाजूने पूर्ण स्वातंत्र्य असेल. जेव्हा आई भाकरी बनवून मुलाला घालू शकते तर ती आपल्या सुनेला का घालू शकत नाही? रितू, तू तुझं काम कसलीही काळजी न करता कर. मी स्वयंपाकघराची काळजी घेईन. अनुच्या आईचे हे उच्च विचार ऐकून रितूचे संपूर्ण कुटुंब रितूच्या भाग्याचा हेवा करू लागले. रितूची सासू खूप चांगली आहे असं म्हणू लागले. अनुच्या आईचे हे बोलणे ऐकून राधाबाईंनी एक मंद स्मित केलं व तिथून निघून गेल्या. आपल्या आईचे विचार ऐकून अनु ही स्वतः खूप आनंदी झाली. ती तिच्या आईला म्हणाली, वा आई, तुझे हृदय किती मोठे आहे. माझी सासू तुझ्यासारखी असती तर किती बरे झाले असते. पण ते माझ्या नशिबात नाही. माझ्या सासूबाईंना फक्त आदेश कसे द्यायचे ते एवढंच माहीत आहे. तू इतक्या मोकळ्या मनाची आहे याचा मला अभिमान आहे. राधाबाई थोड्या अंतरावर उभ्या होत्या. त्यांनी अनुचे बोलणे ऐकले होते, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. त्यांना अनुच्या आईच्या निर्णयावर वाईट वाटत होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते सगळे घरी आले. त्यानंतर काही दिवसातच अनुच्या भावाचे लग्न झाले. तिची वहिनी रितू काही दिवसातच जॉबला जाऊ लागली. अनुची आई सुनेला हातळ हाताच्या फोडाप्रमाणे जपायची. घराची सर्व जबाबदारी पहिल्याप्रमाणेच त्यांनी उचलली. अनुची आई सगळ्यांना स्वतःच्या हाताने करून खाऊ घालायची. सकाळी लवकर उठून त्या नाश्ता बनवत असत. मग स्वयंपाकाची तयारी करत असत. आपल्या मुलाचा आणि सुनेचा टिफिन करून देत असत. रितूचे बाबा घरीच असायचे, त्यामुळे त्यांना त्यांचे जेवण दुपारी परत करावे लागे. रितू ही तिला आई आई म्हणत तिच्या आवडीनिवडी सांगायची आणि अनुची आई मोठ्या उत्साहाने तिला ते पदार्थ करून घालायचे. अनुच्या आईचा सगळा दिवस आता काम करण्यातच जाऊ लागला. त्या कुटुंबाचे थोडे दिवस असेच आनंदात गेले, पण काही दिवसांनी हे आनंदी वातावरण उदासीनतेत बदलू लागले. कारण अनुच्या बहिणीला आता काहीही काम न करण्याची सवय लागली होती. रितू घरातील एका कामालाही हात लावेनाशी झाली आणि वयानुसार आता अनुच्या आईला काम होईनासे झाले होते. पण घरचे काम रडत कडत का असेना त्यांनाच करावे लागे. एके दिवशी अनु तिच्या आईशी फोनवर बोलत असताना तिची आई रडतच तिला म्हणाली, बेटा, मी रितूसाठी खूप काही करते, पण तरीही ती माझा आदर कधीच करत नाही. अनुने काळजीने आईला विचारले, काय झालं आई, तू असे का बोलत आहेस? तू वहिनीची किती जास्त काळजी घेतेस. वहिनी तुला काही बोलली आहे का? तिची आई अस्वस्थपणे म्हणाली, आता ती मला उलट बोलते. ती ऑफिसमधून आल्यावर मला पाण्याचा ग्लासही तिच्या हाती द्यावा लागतो. नाश्त्याला थोडा जरी उशीर झाला तर मला मदत करण्याऐवजी ती रागावते आणि न जेवता निघून जाते. शेवटी मलाही काही स्वाभिमान आहे की नाही? मी तिच्यासाठी फक्त एक मोलकरीण बनून राहिली आहे. अनु हे ऐकून रागाने म्हणाली, आई, हे खूप चुकीचं वागत आहे रितू. तू भाऊला त्याच्या बायकोला ताब्यात ठेवायला स्पष्टपणे का सांगत नाहीस? तू त्या घरची मालकीण आहेस, त्यांची दासी नाहीस. फक्त वहिनी नोकरी करते म्हणून तिने तुझ्यावर हक्क गाजवायचा का? हा कुठला न्याय आहे? अनु म्हणाली. तसं तिची आई तिला म्हणाली, तुझ्या भावाला कोणत्या तोंडाने सांगू बेटा? सगळ्यात आधी मीच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे, मग तक्रार कुणाकडे करायची? तुझ्या वडिलांनीही त्यावेळी सांगितलं होतं की तू तुझ्या सुनेला जास्त मोकळी दिलीस तर तुलाच नंतर पश्चाताप करायची वेळ येईल. पण मी त्यांचं ऐकलं नाही. मोठेपणा घ्यायच्या नादात मी खूप मोठी चूक केली आहे. तुला एक गोष्ट सांगते बेटा, तू तुझ्या सासूला काहीही म्हणेनास, पण तुझ्या सासूचं म्हणणं बरोबरच होतं की चुकूनही सुनेला आयतं जेवण करून घालणार नाही. हा त्यांचा निर्णय मलाही आता पटतोय. तुझ्या नजरेत ती एक खाष्ट आणि जिद्दी सासू असेल, पण तिने कमीत कमी आपला स्वाभिमान तरी जपला आहे. आणि तुझ्या लग्नाच्या वेळीच त्यांनी सर्व स्पष्ट केल्यामुळे आता कुणालाही त्यांना नावे ठेवता येत नाही.
मी जर सुरुवातीपासूनच घरची पूर्ण जबाबदारी नाकारली असती तर आज माझी ही अवस्था झाली नसती, असे म्हणून तिची आई रडायला लागली. आईचे बोलणे ऐकून अनु अवाक झाली होती. तिने आपल्या आईची समजूत घातली व जड अंतकरणाने तिने फोन ठेवला. ती बाहेर हॉलमध्ये आली तर रमेशराव व राधाबाई आरामात बसून बोलत होते. बोलता बोलता तिची सासूबाई आपल्या हातावर मेहंदी काढत होत्या. ते पाहून सासरे तिला चिडवत होते. आता म्हातारपणात ही फॅशन करून कोणाला दाखवणार आहेस? तसेही हे सर्व पाहायला माझी दृष्टीही क्षीण झाली आहे. राधाबाई त्यांच्याकडे पाहत म्हणाल्या, मला हे कोणालाही दाखवायचे नाहीये. मी हे माझ्या आनंदासाठी करते आहे. आयुष्यभर मी घरच्या कामात व्यस्त राहिले. कधी काही मनासारखं करायला मिळालं नाही. आता कुठे या सर्व व्यापातून निवांत झाले आहे. त्यामुळे निदान माझे हे छंद तरी पूर्ण करावेत म्हणते. तसेही देवाच्या घरून कधी बोलावणं येईल हे सांगता येत नाही. राधाबाईने हसत हसत आपल्या नवऱ्याकडे पाहिले. आज अनुला पहिल्यांदाच सासूबाईचे बोलणे ऐकून राग आला नाही. ती पण हसली. आईंचे म्हणणे बरोबर आहे. गृहिणीला स्वतःसाठी कधीच वेळ मिळत नाही. आधी आपल्या स्वतःच्या मुलांना मोठं करा आणि मग नोकरी करणारी सून आल्यावर तिची आणि तिच्या मुलांचीही काळजी घ्या. असं तर आपलं आयुष्यही पुरणार नाही. माझ्या आईनेही माझ्या सासूबाईंसारखा निर्णय घेतला असता तर बरं झालं असतं. तिने माझ्या सासूप्रमाणे आधीच माझ्या भाऊजाईला सांगितले असते की ती आता या वयात आयतं तिच्या हातात जेवणाचे ताट देणार नाही, तर तिच्या स्वाभिमानाला आज तडा गेला नसता आणि तिला आपल्याच घरी मोलकरीण बनावे लागले नसते. ही कथा जर तुम्हाला आवडली असल्यास आणि अशाच हृदयस्पर्शी रोमांचकारक प्रणयकथा, रहस्यकथा, बोधकथा तुम्हाला वाचायला आणि ऐकायला आवडत असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.